एक महान राजा होता. त्याला 4 राण्या होत्या. राजा आपल्या पहिल्या राणीची सर्वाधिक काळजी घेत असे. तिला तो सुंदर वस्त्र देत असे, महागड्या दागिन्यांनी मढवत असे आणि प्रत्येक सुखसुविधा तिच्यासाठी उपलब्ध करून देत असे. दुसऱ्या राणीचा त्याला मोठा अभिमान होता. प्रत्येक मोठ्या समारंभात तिच्यासोबत जाणं त्याला आवडायचं. तिच्या उपस्थितीमुळे राजाचं वैभव आणि प्रतिष्ठा अधिकच उठून दिसत असे. तिसरी राणी त्याची खंबीर सल्लागार होती. प्रत्येक संकटाच्या वेळी राजा मार्गदर्शनासाठी तिच्याकडे जात असे. पण चौथी राणी, राजाने तिच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं होतं. ती शांत राहायची, कधीही तक्रार न करता नेहमी सावलीसारखी राजाच्या पाठीशी उभी असायची. एके दिवशी राजाला जाणीव झाली की त्याचा अंत जवळ आला आहे. एवढ्या वैभवातही त्याला एकटेपणा जाणवू लागला. पहिल्यांदाच त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, जेव्हा हे सगळं इथेच सुटेल तेव्हा माझ्यासोबत कोण येईल? त्याने पहिल्या राणीला विचारले, तू माझ्यासोबत येशील का? तिने उत्तर दिले, नाही महाराज, माझी साथ केवळ इथपर्यंतच आहे. मग तो दुसऱ्या राणीजवळ गेला आणि तिलाही तोच प्रश्न विचारला, तू माझी साथ देशील का? ती म्हणाली, क्षमा करा महाराज, माझी साथ ह्या संसारापुरतीच मर्यादित आहे. तो पुढे गेला, तोच प्रश्न आणि तेच उत्तर. तिसरी राणी म्हणाली, तुमच्या अंतिम यात्रेच्या वाटेपर्यंत मी तुमच्यासोबत असेन, पण त्यापुढे नाही. राजा पूर्णपणे हताश झाला. शेवटी तो चौथ्या राणीजवळ गेला. राजा काहीच बोलला नाही, पण ती त्वरित म्हणाली, राजन, काळजी करू नका, आपण जिथे कुठे जाल मी सदैव आपल्यासोबत येईन. हा राजा म्हणजे दुसरे कोणी नसून आपलं जीवन आहे. पहिली राणी आपलं शरीर, दुसरी राणी धनदौलत आणि प्रतिष्ठा, तिसरी राणी आपलं कुटुंब आणि मित्र, चौथी राणी आपलं कर्म आणि आपला आत्मा. शरीर इथेच राहते, धनदौलत इथेच राहते, नाती एका मर्यादेपर्यंतच साथ देतात, पण केवळ आपली कर्मच अशी आहेत जी मृत्यूच्या पलीकडेही आपल्यासोबत येतात.